हॅलो. हा बोला. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. कामात आहे ताई? नाही नाही, बोला ना. काय झाले माहितीये का, हा. पहिले म्हणजे कुठलेच गुरु नव्हते आमचे काय. अच्छा, अनुभव शेअर करायचा ताई. अनुभव नाही शेअर करायचा. मला एक शंका विचारायची आहे तुम्हाला. बरं, बोला. पहिलं आमचं की नाही बाळकुंद्री महाराजांचं म्हणून होतं. माझं लग्न झाल्यानंतर 1-2 वर्षानंतर की नाही हा. आमच्या घरात गुरु केलेले सासूबाईंनी त्यांनी. बरं मग बरं. त्यांनी मला पण करायला लावलेला गुरु. अच्छा. हा मग त्यांचा पण एक मंत्र होता. हा. आणि नंतर मला आईने सांगितल्यानंतर ही स्वामी समर्थांचं मी करायला लागलो. बरं बरं. मग आता आमच्या सासूबाईंचं म्हणणं काय माहितीये का, की गुरु एकच करायचं असते. काय काय? गुरु एकच करायचं असते म्हणून. बरं. हा. मग त्यांचं असं म्हणणं आहे की स्वामी समर्थांचं एकच कुठलं तर कर तू. आणि स्वामी समर्थांचं माझ्या भाऊजाईंनी दोघींनी केलेलं. हा. त्यातल्या एक जणींच्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला. नंतर काय काय असं बरं सांगायला लागलं. दुसऱ्यांचं आहे त्यांनी काहीतरी रेल्वे खाली म्हणजे जीव दिला त्यांनी. हा. मग असं तुमच्या मनात का नाही वेगळंच काहीतरी म्हणजे असं बसलंय. जरा तुम्ही सांगू शकताय का त्यांना? तर आहेत का त्या तिथे? हा आहेत की. द्या ना, द्या. ठीक आहे. हॅलो मॅडम, तुम्ही मला सांगा. मी पुन्हा सांगते. हा. बोला. हा, बोला बोला. काय आहे माहिती सांगू तुम्हाला मी. हा. माझ्या 2 सख्या भाऊ आहेत काय. बरं. हा हा. दोन्ही पण तरण्या आहेत काय. मग त्या कसं स्वामी समर्थांचं सगळं पारायण बिरायण ते पोथी भीती सगळं भाऊजा दोन्ही भाऊजा करत त्या माझ्या. बरं बरं. मग आम्हाला कोणतरी सांगितलं. मी आमच्या वहिनीने 2 वेळा म्हणून बघितलं. काय म्हटलं माहितीये काय, की हे बघा वहिनी, आणि कसं आहे ज्यांनी म्हणजे संसार ते सगळं करून जे गुरु झाल्यात काय, हा. मग आपण पहिल्यापासून जर बालकुमारी बाल असते तेव्हापासून जर आपण केलं तर ते स्वामी समर्थांचं चालतंय. लग्न झाल्यानंतर आपण जे करतोय हा. मग ते स्वामी समर्थांनी परपंच कुठे केला नाही केला. हा हा. नाही की तुम्हाला सांग माझा ऐका म्हणजे केला नाही त्यांनी. हो, नाही केलं. बरोबर. मग तुम्ही लग्न झाल्यानंतर तुम्ही करताय का नाही. मग माझ्या दोन्ही भाऊना असं आली की तरण्याच्या दोघींचे पण नवरे वारले. मग असं तिथं पण चर्चा ज्या वेळेला वारली ना एका भाऊचं, दुसरी भाऊचं पण इतकी करत होती की तिचा नवरा स्वतः नको म्हणत होता करायला. हा. त्यापैकी त्यांच्या घरी इतकी तक्रार व्हायची, बोलायचं काम नाही, ती ऐकायची नाही. भाऊ माझे म्हणायचे तू जरा समजून सांग. मी 2 वेळा दोघींना समजून सांगितलं. त्या कारण म्हणजे माझ्या भावाला ते पटलं नाही शेवटपर्यंत. मग माझ्या नावानं भावाची माझी इतकी परिस्थिती घरगंजी होती. टाक माझा भाऊ भिकायला लागला. आणि शेवटला स्वतः सगळं चांगलं असताना घरात काही टेन्शन नाही बघा. एकाची एवढ्या सुंदर देखण्या त्या माझ्या भाऊजा सगळ्यांना सोडून परपंच गेला. 2 मुलं लहान आहेत, काय करायचं सांगा. मग माझं म्हणणे काय सांगता, मी स्वतः गुरु केलाय पंत महाराज. अच्छा. सगळे गुरु एकच. स्वामी समर्थाची पण दस्तच आहे, हाय का नाही सांगा. हो, एकच आहे. सगळं एकच आहे. मानव सगळं एकच आहे. हो. मग माझं म्हणणं कसं आहे की मी माझ्या सुनाचा पण गुरु केलाय. दोघींनी पण गुरु केला. ज्याला आमचा गुरु होता त्याला आमचं सगळं व्यवस्थित माझं रुटीन लागलं होतं. काहीच नव्हतं का. आता मॅडम इतकं मला घरात येतं, इतकी प्रॉपर आहे, इतकं येतंय काय. खरं घरात 1 रुपया नाही बघा. नुसतं भांडण तुझं माझं. नवरा एवढा मिळतोय, ती मिळवत्या. ते सर्व्हिस करतो तेव्हा आमचं घर निवांत होतं. तिला सर्व्हिस लागली, जॉब लागलं, तिला सगळं चांगलं आहे. आता नाही म्हटलं तर तिचं इन्कम 1,20,000 जातोय. वर्ष झालंच लागून. तरी सुद्धा हाय नाही. त्यांच्या लोकांचं पटत नाही. पोरांचा कालवा, आमचा कालवा, सासू म्हणून सासऱ्याचा कालवा, म्हणजे असं एकायची म्हणजे एवढं घर माझ्या करायला का आलं असं माझ्या मनात. आणि मला कसं माहिती काय, की आमच्या भावांचं जे माझ्या डोक्यात जे बसलं या. आणि मी काय केलं गुरु करून काय, मी काशी रामेश्वरी केली. मग काशीराम मग इंदुरकर महाराज काय म्हणायचे की आपल्याला पवित्र व्हायचं असेल, जो नॉनव्हेज खातो त्याच्या गळ्यात तुळशीमाळ आणि तोंडात तुळस म्हणजे महत्वाचं का नाही सांगा. मग कंपल्सरी आपण सगळ्यांना घालतोय. मग माझं म्हणणं काय, एवढे काशी रामेश्वरी केल्या आणि आता मी खायचं नाही. मी आता खातं नाही केलं. मी 2 वर्ष झाला तर माळ घालून. मग मी का माळ घातली, कारण मला चांगलं जीवन जगायचं आहे. एक तुळशीचं पान आणि एक माळ घातली की माझं जीवन, मला दुसरं काही नाही. आणि पांडुरंग हा कसा आहे त्याचं काहीच नाही. हो, आता साधी भोळी आहे. ती एवढी जनता लाखो नेतोय दिंडीला. काय कुणाला काय झालेलं ऐकलंय का, नशिबानं त्योच जातोय. तर बाकी सगळी प्रजा सांभाळतोय ना त्यो. बरोबर. मग मला सांगायचं, मी ज्या वेळेला माळ घातली त्याला अक्षरशः मला इतकं टेन्शन आलं की काय याचं ठराव जाईन का, की मी औषध पिऊन झोपीन, एवढं मला टेन्शन आलं. मग मला ज्याने आम्ही गुरु केला ते महाराज मला काय म्हणले माहितीये काय, तुम्ही एक गुरु केला, तुम्ही माळ का घातली
तुम्ही कुणाला विचारून माळ घातली? अच्छा. हा हा कुणाला विचारून तुम्ही माळ घातली? त्यांचं करणार का ते? आता तुम्ही सगळे बहिणी बहिणी सगळ्या असल्या, सगळ्या बहिणीची करायलाच लागतं. जसं देवाचं सगळं करायला लागतं. तुम्हाला ती होतं का तुमच्या ह्याच्यात आता? केलं पाहिजे ना सांगा. पांडुरंगाची माळ ओढली पाहिजे. माझ्या दत्तांचं काय मंत्र दिला ते म्हणला पाहिजे कानातला. मग सगळं असं भेळ मिसळ झाल्यागत होतं याचं. म्हणून मी काय म्हणायला लागलो, ज्यांनी प्रपंच केलाय ते गुरु आपल्याला आहेत. आता आमच्या ठिकाणी दोघी तिघींचा त्याचा अनुभव आता आमच्यात पण आलाय बघा. तिघी चौघींचा अनुभव असा आहे. म्हणून माझं जरा मन काय, मी काय म्हणतोय, तुम्ही स्वामी समर्थांचं करा, करू नका म्हणत नाही, तर आपल्या गुरुला बंधा. गुरुला बांधलं पाहिजे की नाही सांगा मॅडम मला? नाही, करा, त्यांचं पण करा आणि यांचं पण करा ताई. तर गुरुचं करायला पाहिजे की नाही आपल्याला? दोघांचं करायला. माय तर आपल्या गुरुची वडायला पाहिजे की नको सांगा तुम्ही मला? ओढा ना, काही हरकत नाही. अहो मला हेच म्हणायचं आहे त्यांना, काय गुरुची तुम्ही माळ वडा. काय रोज गुरु तुम्ही 2 आता किती मी 3 गाणी, 3 फक्त मी अभंग ऐकते बघा मॅडम, बाकीचं काही करत नाही. 3 माझ्या स्वामी ह्यांचं आणि 3 पांडुरंगाचं वागतोय. आणि हिला स्वामी समर्थाचं नाच आहे. हिदई देवपूजा करताना तारक मंत्र बिरक मंत्र पात्र करते. हिला मी करायला हरवत नाही. फक्त मी काय म्हणते, ज्याचा आपण पहिला गुरु झालाय. गुरु कोण? आपले आई बाप पहिला गुरु आहेत. बरोबर. कारण त्यांनी जन्मदुनिया दावली आपल्याला. अगदी अगदी. त्यांना तुम्हाला त्यांना विसरून चालत नाही. मग आपल्याला काय गुरु मागायला आलता काय, बाई गुरु कर काय म्हटलं होतं का तुम्हाला? तेव्हा नाही, आपण होऊन केलंय. मग आपण त्याचं पहिला केलं पाहिजे. माझं म्हणणं करायला काय म्हणत नाही, तुम्ही त्याचं पहिला करा. एक माय तिच्या नावानं वडा रोज. आणि बरोबर आहे का खोटं? बरोबर आहे, बरोबर आहे. आणि मग तुम्ही स्वामी समर्थांचं करा. अगदी बरोबर आहे. हो बरोबर आहे. मग आता हेच म्हणणं आहे, तुम्ही सगळं सोडून स्वामी समर्थांचं असं बोलू नका की स्वामींचं करू नको नाही. ज्यांना गुरु आपल्याला दिला ते गुरुचं पण तेच आहे. स्वामी समर्थ पण झाडाखाली. हे बघा ताई, सगळ्या की तुम्ही किती कोणतेही गुरु करा, पण जे मुख्य आहेत आपले दत्त महाराज आणि स्वामी महाराज जे आहेत ते दत्त गुरूंचाच अवतार आहे ताई. ऐका, आणि प्रपंच त्यांनी केला नाही म्हणून असे आपण गुरु करायचे नाही, हे ना चुकीचं आहे ताई. गुरु केलाच नाही. आम्ही गुरुचं करत नाही. ती काय करते, देवाचं करते सगळं. पौर्णिमे यात्रा पौर्णिमेचं करत्या. कारण तिला मी आता फोटो आणून दिलाय, पौर्णिमेची पूजा मानत्या सत्यनारायणाची. करायला मी तिला अडवत नाही. माझं म्हणणं काय आहे माहिती काय मॅडम, फक्त आपल्या गुरुचं, आपण जे गुरुचं वचन घेतलंय, मग त्या समय आपल्याला गुरु उपयोगाला येतोय की नाही मला सांगा? तुम्हाला ते पण करू शकता, पण स्वामींनी संसार केला नाही म्हणून त्यांना गुरु करू नका, हे ना चुकीची भावना आहे ताई. असं मला म्हणायचं नाही मॅडम. माझं म्हणणं काय आहे, आपलं जे गुरु पहिला आहे ते गुरु तुम्हाला जरा किंवा केलं पाहिजे, मग तुम्ही यात जावा. त्यांचं पण करा, यांचं पण करा, केलं पाहिजे. कारण आपण एका गुरुला आपण हे केलं या, आपले आईबाप गुरु आहेत काय? आपले आईबाप गुरु, आपण आईबाप सोडून जर चुलतं मालतं आपलं मत गरगंजात आपल्याला करतात, त्यांना धरून चालेल का मला सांगा तुम्ही? नाही, बरोबर आहे. आई वडील तर आपले महत्वाचे, पण मी काय म्हणते, त्या गुरुचं नाव काय? ते हे बेळगावचे विष्णू महाराज. अच्छा. मग त्यांचंही करा, त्यांचंही करा आणि स्वामींचंही करा. आणि तुम्हाला स्वामी म्हणजे दत्त महाराजांचा अवतार आहे ताई. सगळं एकच आहे मॅडम, ते मला माहित आहे. माझं म्हणणं काय, तुम्ही गुरुच एक तू 3 अभंग देवपूजा करताना वाच, तुला काय देवाचं करायचं ते कर. मी देवाला अडवत नाहीये. फक्त मी कसं आपल्या गुरु जेवढं केलं, आपण जे गुरुला केले, गुरु काय म्हणताय, तुम्हाला वेळ मिळेल तर माझं नामस्मरण करा. बसून करू नका म्हणला. कुठली गोष्ट बसा, काय करा, माय वरा, या आताच्या पिढीला होत नाही. तर तुम्ही जरा 2-3 अभंग दिवसात ऐकलं पाहिजेत ना. बरोबर बरोबर. आपण ज्याचं गुरु केलं त्याचं पहिला करायचं, मग तुम्ही स्वामी समर्थ करा. आणि तुम्हाला काही इच्छा गणपतीचं करा. संकष्टीला आपण गणपतीचं करतोय, मोदक करून खातोय, मग त्याला मी अडवायचं. सगळं देव समानच आहे ती. अगदी बरोबर आहे ताई. फक्त माझं म्हणणं काय, जेवढा तू गुरु केलायस, तिला कसं होतंय माहिती का, ती पण एक लई चांगली होती पहिल्या समय मॅडम. आता माझ्या कसं होतं, लई चांगली होती समजदार. तिचं पण असं म्हणजे तामसाळ्यागत होते. म्हणजे कसं माहितीये काय, तिला मी 10 वेळा म्हणतो, तू स्वामी समर्थाचं कर गुरुचं कर. नाही, मी स्वामी असं म्हणते. मग मला काय म्हणायचं आहे, आपण तो त्रास तुला होतो या. मग तिला ते समजून सांगायचं की गुरुचं एक 3 अभंग आपण काय ह्याच्यावर लागतात,
ती लावू. तू स्वामी समर्थांची पूजा कर. तुला काय मी अडवत नाही, काय तुला मी कावत नाही, घरातनं बाहेर काढत नाही. तुला जेवढा तिला नाद आहे सारामृत वाचते, दुसरं सगळी तिनं पुस्तक. मी स्वतः मॅडम नरसोबाच्या वाडीला जाऊन तिथं स्वामी समर्थ तिथनं आम्ही सगळं आणलंय. मूर्ती सुद्धा मी आणली 3.5 फुटाची. बसायला आपण ते पण आणलंय, सगळं आणलंय, काय आणलं नाही असं नाही. किती छान. अहो आणलंय खरं. मी काय म्हणतोय तू गुरूंच जरा कर असं माझं म्हणणं आहे. पण हे बघा ताई, आता तुमचं बोलणं पण चुकीचं नाहीच आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण कसं आहे आता सध्या आपण ना असं कोणाला जबरदस्ती नाही करायची. कसं आहे सध्या त्यांचं मन जिथे जातंय ना, तर त्यांना मनोभावे जिथे त्यांचं मन लागतंय ते करू द्यावं. आपण जबरदस्ती कोणाला करायची. जबरदस्ती मी तिला करत नाही. फक्त मी काय म्हणतोय माहितीये काय, आता कसं आहे आमच्या घरात पण प्रॉब्लेम तोच झालाय काय, आणि आमच्या पलीकडे जाऊबाई आहेत काय, तिने पण गुरु केलाय. तिचं पण तसं. आणि आमच्या बरोबर ज्यांनी ज्यांनी गुरु केलाय आता माझ्या बरोबर आहेत आमच्या सगळ्या जावा, त्या म्हणजे त्यांच्या मुली स्वामी समर्थांचं करतात. बरं. मग त्या काय बघा, आता वैत पुस्तक वाचलं तर चुलीपाशी असल्यावर ऐकायला मिळतंयच की, का मिळत नाही, का अनवत आहे. तर त्यांचा बघा परपंच किती सुरेख आहे, इतका सुरेख आहे बोलायचं काम आहे. आमच्यातच का पटत नाही, सारखी भांडणं. त्या दोघांची, आमच्या दोघांची पलीकडे जिरांची जावची. मी त्यांना करू नका म्हणत नाही. मी म्हणते फक्त आपल्या गुरुचं एक नामस्मरण, एक माळ करा, करायची. काय केलंय ना गुरु तर करा, ती पण करा आणि हे पण करा. ते तुम्हाला ते समजून त्यांना सांगायचं आहे. कारण का इतकं मॅडम, इतकं मी आता ह्या वर्षी तुम्हाला सांगायचं, मुलगी नात माझी 10वीला आहे बघा. 10वीला इतके अभ्यास, दोन्ही मुलं इतके अभ्यास, इतकी ती 25 मार्क पाडायची माझी मुलं आहेत काय. ती सुद्धा मुलात हे नाही, शिक्षणाचं काही नाही. मग कसं सांगा भाऊ, घरात मला काय वाटेल का नाही सांगा. माझ्या लेखाची मुलं काही लोकांचे का. बरोबर बरोबर. मी काय आणि ह्याच्या आधी माझं चांगलंच होतं, काय सुद्धा मला कुठे नाही. आता मला या वर्षात का नाही, आणि मी माळ घातली, मी गुरु करून मला माळ घातला, मला पण जरा त्रास झाला. आता मी ज्ञानेश्वरी एकदा आणली, माझी बुडून गेली पाण्यात 19च्या काय. अरे बापरे. दुसऱ्यांदा आणली मी ज्ञानेश्वरी वाचायची म्हणून. मॅडम वाचायची म्हणजे ते माझे फक्त 3च पानं राहिले बघ वाचायची. 3च पानं फक्त माझी वाचली की माझी ज्ञानेश्वरी पूर्ण होत होती. तर त्याला सुद्धा माझा हात लागत नाही. हो का लागत नाही, कारण आपण एका गुरुला म्हटलं नाही सगळं देव. आणि मला येऊन महाराज एवढं म्हणजे तुम्ही सगळ्या देवाचे केलं, सगळं देव तुम्ही ज्याला आराध पडतीला त्या तुम्हाला कुठलाच देव येणार नाही, तुमचं गुरु बी येणार नाही, तुमचं कुठलाच देव नाही, पांडुरंग पण येणार नाही. कारण का तुम्ही कुठल्या देवाचं, एका देवाच्या मागे लागला त्याचे 2 देव तुमच्या उराव बसतात. हा स्पष्ट मला त्यांचा हे झालं, म्हणून मला ते दबकलं गेलं. बाकीचं काही नाही, मी करायला नको म्हणतोय सुनबाईला. तर मॅडम ती पण स्वामी समर्थांचं केली, तिला सरकारी जॉब लागला, सगळं चांगलं झालं. हो मग एवढं छान झालं ना. तिचा इतका पैसा येतोय. माझं म्हणणं काय, तिचा पैसा एवढं ती राखते, घरातलं करून जाऊन राखते. तिचे पैसे तिला तर 4 पैसे स्वतःचे पाहायचं नको सांगा. नुसतं डबऱ्यानं खेळगत भरल्याचं काय करायचं सांगा. आज 2 मुलं सोन्यासारखी आहेत. ती जर एखादी उलट शिकली, चांगली झाली तर आदर्श आहे की नाही सांगा तुम्ही. मग असं होतं, मी तिला तेच म्हणतो फक्त गुरुंची एक माळवर, आणि तुला काय करायचं तिकडे, माझं काही चुकलं सांगा. नाही पण एक ऐका ताई, हे बघा शेवटी तिचं शरीर, तिचं मन, तिचं एक स्वतंत्र अस्तित्व स्वामींनी दिलेलं आहे. तर तिचं तिला करू द्या आणि तुमचं तुम्ही करा. आलं ना. नाही माझ्या गुरूंचं करतोय तो. मी बघा, मी गुरूंचं पण करतोय, की स्वामी समर्थांचं वाचत्या, हे करत्या. एखाद्या मी पण तिथं असतोय, मी पण गाणी अभंग गाणी ऐकतोय. आपण ना ताई, ऐका ताई, पण ना असं दुसऱ्यावर आपण आपले विचार लादायचे नाहीत. नाही लादायचे नाही. मला तुम्हाला फक्त सांगायचं काय, तिनं गुरु केलाय, एक माय तिला वडली पाहिजे कंपल्सरी रोजची. हे बघा, करत असेल, तिची इच्छा होत असेल तर ती करेल, तिची इच्छा होत नसेल तर नका हे करू. तुम्ही त्याच्या बदली तुम्ही डबल करून घेत जा सेवा. आला. एका घरात राहता की नाही. अहो सांगतो की घरात आम्ही कसं एकत्र कुटुंब सगळ्या सासू संघाने केले. हो तिच्या आदर वयात तिनं ती गुरु करून घेतलाय. नाही करू द्या ना, पण तुम्ही ना तुमचे विचार माहिती नव्हतं. ज्यावेळेस गुरु केला की नाही त्यावेळेस मला काही माहिती नव्हतं. अज्ञानात केलंय ना ते तुम्ही. अज्ञानात केलं, पण माझं काय इच्छा म्हणजे मी करेन, एक माळ त्यांची पण करेन, माझं काही नाही. फक्त दुसरं काय मला त्यांना समजून हे सांगायचं आहे की त्यांच्या भाऊजाईंच्या बाबतीत झालं बरं, त्यांचं काय प्रारब्ध असतील, त्यांचे ते प्रारब्ध, त्यांच्या मनात काय बसलंय की स्वामींचं करायला गेल्यानंतर त्यांचं असं नाही एकदम चुकीचं आहे हे, एकदम चुकीचं आहे.
मग माझ्या डोक्यात एवढं घुमायला लागले सकाळच्यानं त्या बोलल्यानंतर स्वामींचं एवढं की मरणाच्या दाराशी असलेली माणसं स्वामींनी मागाणी म्हणणं अगदी चुकीचं आहे. सुशिक्षित बायका म्हणजे पण ते तुमच्या भावाचं नशीबच ते त्यांचं प्रारब्ध होतं काय तर प्रारब्ध होतं. बरोबर. काय झालं माहितीये काय, सुशिक्षित बायका आल्या आणि तिला समज आमच्या देखत त्या म्हणल्या हो. नाही बोलू द्या ताई. त्यामुळे ते मला जरा खटकलं गेलं हो. कारण अनुभव बी आला आणि त्या पण शिकलेल्या एवढ्या सुशिक्षित बायका त्यांचं झालं म्हणून आपलं होईल असं नसतं. ज्याचे त्याचे प्रारब्धाचे भोग असतात ताई. आणि एक लक्षात ठेवा, ती पण शिकलेली आहे, तिला पण तिचे विचार आहेत, तिला पण तिचं मन आहे. तर तिच्यावर तुम्ही बंधनं नका आणू, तिला तिच्या पद्धतीने जाऊ द्या. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही डबल टिबल सेवा करा ती जेव्हा ड्युटीवर जाते तेव्हा. आलं लक्षात? मी केलेलं चालतंय. माय वडली तिच्या वाटणीची तर करा. तुम्ही एका कुटुंबात राहतात. मग तुम्हाला असं मनामध्ये शंका येते ना, तर तुम्ही डबल टिबल करा आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या, तुम्ही तुमच्या मार्गाने जा. तिला परवा बाळकुंडीला गेल्यावरती म्हणजे पुस्तक हे लागतंय मला, सत्यनारायणच्या पूजेचं हे पाहिजे म्हणली. लगेच तिथं मला बायका कोण म्हणल्या स्वामी समर्थ बसलेलं ते झाडाखाली फोटो, मी लगेच फोटो आणला करत्या देवाची. किती छान, किती छान. सगळं आमचं खरं मॅडम कसं माहिती काय, मी तिला काय गुरु तर मी तिला काय म्हणतोय मॅडम, मला फक्त तिला एकच म्हणायचं आहे की तुझ्या वेळेला देवपूजा एक गुरूंचे 2 अभंग आहे. हे बघा ते किती मस्त आहेत बघा तुमचे अभंग. 3 ऐकायचे, तिथून तुला काय करायचं ते कर. माझी काय त्याला जबरदस्ती नाही, तू माय वड नाही वड. एक किती माहिती काय, किती 3 शब्दच म्हणायचं आहे त्यांचं, कवाही म्हणायचं आपल्या दिवसातनं. तुम्ही झोपताना म्हणा, उठताना म्हणा, बसताना म्हणा, कधी कधी तुम्ही काय जनावरांचं करताना धारा काढताना म्हणा, त्याला काही वेळ घालवायचा नाहीये. तर तेवढं तर आपण केलं पाहिजे ना सेवा. गुरुच्या बंधनात गेलोय म्हटल्यावर अज्ञान पण आहे. तुला आता माहित आहे का ते अज्ञान पण चालत नाही ना. आता मला म्हणायचं तिला तेवढं 2-3 शब्द तर तू म्हणत जा दिवसातनं. राहू दे माळ वरायची, मी वरती की माळ. ऐका ताई, त्यांचं मन जिथे, आपलं मन जे आपल्याला सांगतं ना त्याचं ऐकावं. आणि तुमचं मन जे सांगत असेल ना तर ते तुम्ही तुमच्या मनाचं ऐका, तुम्ही करा. आणि त्या ताईंना त्यांच्या मनाचं ऐकू द्या. आलं लक्षात? आणि शेवटी करताय ते दोघी चांगलंच करतायत, तुम्ही दोघी चुकीचं करत. सगळं आम्ही करतोय, काय करत मॅडम. आमच्या घरात अखंड एवढ्या काळात फोन करत नाही, इतकं मी देवाचं करतोय. आणि ताई तुमचं छानच होणार, दोघींचं तुमच्या कुटुंबाचं छानच होणार. मॅडम मला सांगतो, माझी सून इतकी राबत्या घरातलं करून जाते, मी घरातलं पुढवून करते. आज माझं वय 61 आहे तरी पण मी करते. असू दे माझ्या लेकाच्या परपंचाला हातभार लागू दे म्हणून. बरोबर. मला पण त्याला खटकतंय हो मॅडम, आम्ही एवढं राबतोय तरी पण आम्ही हा इथंच आहे, वाटतंय की नाही सांगा. मग तिला म्हटलं की मी तुझ्या भावाचं घर झालं, मावशीच झालं, सगळ्यांना सांगतात तुम्हाला फोन करत्या काय करायचं. मग आम्ही एवढं देवाचं करते असून माझी, मग मी काची डबऱ्यात आहे, मी कायम डबऱ्यातच का. मग वाटतंय मला खटकतंय मॅडम. मी आहे तर माझं भाव असं वाटतंय लेकाचं घर, अपेक्षा मला काही नाहीये. आम्ही हालचाल करणार आहे. देवाने फक्त मार्ग दाखवायचा आहे आम्हाला. आम्ही म्हणत नाही मला देवाने 15 लाख देऊ दे, दाखवू दे संध्याकाळ आणून, मी म्हणत नाही कुठल्याही देवाला. तुम्ही थोडे दिवस थांबा ताई, स्वामी बघा कसे चमत्कार घडवून आणतील. तुमचे गुरु पण चांगलेच आहेत, पण आता वाटतंय ना तिच्या मनाला, तर करू द्या थोडं दिवस. करायला मॅडम तिला अडवतच नाही, त्यापैकी कधी भांडले नाही मी. फक्त माझं म्हणणं आहे, गुरु आपण केलाय, तुला अज्ञान वयात केलाय, तिनं पोरं बारकी होती तेव्हाच केलाय बघा, सगळ्या संघ आता. ठीक आहे. आणि आमच्या मित्रांनी आता केलंय आमच्या बरोबर, आता महिना पण झाला नाही करून. ठीक आहे ना ताई. आपण गुरु बदलण्याची पण आज्ञा असते ताई वरून. आलं का लक्षात? गुरु बदलण्याची पण आज्ञा असते, ते काही मोठी गोष्ट नाहीये. पण आता त्यांच्या मनाने त्यांना जी हाक मारली आहे ना, आणि तर त्यांना त्यांचं करू द्या, आपण मध्ये नाही हे करायचं. आणि तुम्ही पण तुमचं छानच करताय ताई. करतोय की हो मी, मस्त मॅडम करतोय मी. फक्त माझं एवढं की अहो किती वेळा मी घराला इतकं केलं, सगळं अकाउंट काढलं का सगळं काढलं बघा पैशाचं. अरे वा. असं सगळं काढतोय मॅडम, तवर डबरा आहेच बघा तो. असं मागचं गेलं. मी तिला म्हणतो खूप छान वाटलं मला बोलल्यावरनं, कारण तुमचं पण अध्यात्माकडे ओढ आहे ना. मला खूप आनंद झाला ताई तुमच्या. मला काय करू नका म्हणजे मी काय कुचक्यापणानं म्हणत नाही. फक्त कसं माहितीये काय,
व्यवस्थित रुटीन लागलं पाहिजे, बाकीची काही अपेक्षा नाही. आता जगानं देवाच्या मार्गात लागलं पाहिजे. पण आता कसं आहे, ऐका, आता तुमचं सगळं झालेलं आहे, आता तुमच्या मनाला जे वाटेल तुम्ही करा. आणि आता ती पण कशी, तिचा पण संसार आहेच, तर तिला थोडं तिच्या मनाने करू द्या. आणि आपण कोणावरही जबरदस्ती करू शकत नाही. आता माझ्या पण घरात सुना आहेत, मुलं आहेत, मी कोणावरच जबरदस्ती करत नाही. त्यांना जे वाटतं ते करा, मला जे वाटतं ते मी करते. बरोबर आहे. कारण की आम्ही गुरु केल्यामुळे मला जरा बाकीचं बाया मनात काय नाही, मी गुरु केलाय, तिनं पण केलाय, तिनं केलं नसतं मी काहीच बोललो नसतो. नाही, असं काही नाही, गुरु आपण बदलू शकतो ताई. आलं का लक्षात? असं काही नाही, पण जबरदस्ती नाही करायची कोणी कोणावर. तिने तुमच्यावर करायची नाही, तुम्ही तिच्यावर करायची. नाही, मी तिच्यावर करत नाही. मी तिला फक्त एकच म्हणते, तू 2-3 वेळा फक्त गुरुंचं जे सांगितलंय कानात ते मंत्र म्हण, विषय बोल, बाकी काही करायचं नाही. तिला आता तिला मनात, हे बघा, तिला बरोबर तिची मन आहे ना, आपलं मनात नाही काही वेगळा आवाज असतो ना ताई. होच. आता तिला वाटतं ना खूप मनापासून स्वामींचं करायचं, तर करू द्या. खरंच चमत्कार दिसतील. सेवा भरपूर करते, मी तुम्हाला म्हणत नाही. तिला मी म्हणतो, तुझा अगं तुझ्या आई एवढी सेवा केली, आई तू एवढं केलंस, आईचं घर झालं, तिकडं आता भावासाठी करते तू. ज्या आईचं घर असलं तिनं सेवा इथं मायापाशी केली, तुम्हाला माहित आहे. तरी पण मी तिला मग काय आईसाठी, मग मी काय म्हणते, अगं सगळ्यांसाठी झटत्यात, आपल्या स्वतःच्या घरासाठी कवा झटतात. ती म्हणते अजून आपल्या महागाई म्हणते भोग. तुम्ही किती छान आहेत दोघी, मायलेकी सारख्या राहतात, एवढ्या हक्काने वागतात, किती छान वाटलं मला. होय, तेच की त्यांच्या मनात बसले हो, ते भावांचं झाल्यानंतर की नाही त्यांच्या. नाही, ते त्यांचे प्रारब्धाचे भोग होते, त्यांचा आणि आपला काही संबंध नाही. मग मी पण तेच म्हणते हो. आता म्हणजे कसं झालंय, फक्त कर्ज फिटेने झाले एवढंच. फिटेल ताई, फार लवकर फिटेल, काही वेळ लागणार नाही. बघा, हा शब्द लक्षात ठेवा. पण किती छान वाटलं दोघींशी बोलून, खूप छान वाटलं. आणि ताई, मला काय वाटतं, हे शेअर केलं तर बाकीच्यांच्या पण मनातल्या शंका निघून जातील. ठीक आहे, चालतंय की, करतो की. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.